स्वामी समर्थ. आजचा हा संदेश त्या प्रत्येकाला आहे ज्याच्या हृदयात दुःख आहे, ज्याला कोणीतरी त्रास दिला असेल, ज्याला कोणीतरी शब्दांनी कृतीने दुखावलं असेल. आज हे ऐक, कारण स्वामी स्वतः तुझ्याशी बोलत आहेत. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, तू खूप सहन केलेस. कधी कोणी जवळच्याने त्रास दिला, कधी परक्यांनी अपमान केला, कधी शब्दांनी, कधी वागणुकीने तुझ्या मनाला खोलवर जखम झाली. पण बाळा, हे सगळं तुला तोडण्यासाठी नव्हतं, हे सगळं तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. स्वामी सांगतात, ज्याच्या पाठीशी कोणीच उभं राहत नाही त्याच्या पाठीशी मी उभा राहतो. कधी कधी वाटतं इतकं का सहन करावं लागतं, कोणी समजूनच घेत नाही, माझ्या मनातलं कोणी ऐकत नाही. पण बाळा, एक लक्षात ठेव, तुझा एक एक अश्रू माझ्या चरणी पोहोचतोय. तुला कदाचित कोणी सांभाळणार नाही, पण मी आहे ना, मीच तुला मार्ग दाखवणार, मीच तुझ्या दुःखाचं ओझं हलकं करणार. फक्त मला एकदा पूर्णपणे मान्य कर, माझ्यावर विश्वास ठेव. बाळा, ज्यांनी तुला दुखावलं त्यांना माफ कर. हो, माफ कर. कारण माफी म्हणजे कमजोरी नाही, माफी म्हणजे तुझं मोठेपण आहे. माफी म्हणजे तुझं मन स्वच्छ ठेवणं आहे. जो दुसऱ्याला माफ करतो त्याला स्वामी कधीच रिकामा सोडत नाहीत. माझ्या चरणाशी तुझं मन शुद्ध असेल तर मी तुला कधीच तुटू देणार नाही. बाळा, लक्षात ठेव, तुला दुखावणारे, तुला खाली खेचणारे हेच तुला मोठं करतील. त्यांचं वागणं तुला शिकवेल, तुला जिद्द देईल. त्यांनी तुला मागे खेचायचा प्रयत्न केला, पण स्वामी तुला पुढे नेतात. त्यांनी तुला दुःख दिलं, पण स्वामी तुला समाधान देतील. तुला फक्त 2 गोष्टी जपायच्या आहेत, श्रद्धा आणि सबुरी. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, कधीच घाई करू नकोस. माझ्या वेळेनुसार सगळं होतं. तुझं दुःख मला माहीत आहे. माझ्या वेळेला उशीर नाही, फक्त थोडी सबुरी ठेव. आज जेव्हा वाटतंय की काहीच उरलं नाही, तेव्हा मोठा चमत्कार उंबरठ्यावर उभा आहे. जी संकटं तुला आज त्रास देत आहेत, तीच संकटं तुला मजबूत बनवतील. हेच संकट तुला लोकांमध्ये वेगळं ओळख देईल. माझं नाव घे, संकटांना नमस्कार कर, कारण ती संकटं नाहीत, ती माझा आशीर्वाद आहेत. त्या माध्यमातूनच मी तुला उंच नेणार आहे. कधी कधी बाळा, लोक दूर जातात, मित्र परके होतात, नातं तुटतं. का? कारण स्वामी तुला सांगू इच्छितात, लोक नाही, मी तुझा आहे. सगळं काही सोडलं तरी मी कधीच सोडणार नाही. एकांत म्हणजे शाप नाही, तोच वेळ आहे मला ओळखण्याचा. माझ्याशी मनाने बोल, मी ऐकतो. बाळा, आजच्या दिवसापासून शांत हो. ज्यांनी दुखावलं त्यांना माफ कर. माझ्यावर सगळं सोपव. मी तुला न्याय देईन. मी तुझं हसणं परत आणीन. मी तुझं मन हलकं करीन. हेच माझं वचन आहे. तू माझा आहेस, माझाच राहशील. कधी कधी मनात इतकं दुःख साचतं की स्वतःलाच प्रश्न पडतो, हे सगळं माझ्या वाट्याला का? का सगळे मला दोष देतात? का कोणीच समजून घेत नाही? पण बाळा, लक्षात ठेव, तुला कोणी समजून घेतलं नाही तरी मला तुझं सगळं समजतं. तू गुपचूप रडतोस ना, ते अश्रू माझ्या पायाशी येतात. मी ते हातात घेतो आणि तुला ओलावतो. मनावरचं ओझं मला दे, काही काळजीचं नाही. एक वृद्ध माझ्याकडे आलाय, डोळ्यांत पाणी, हात जोडलेले. तो म्हणाला, स्वामी, मुलांनी घरातून काढून टाकलं, सर्व जीवन त्यांच्या मागे खर्च केलं, पण आता हेच अपमान करतात. म्हणालो, बाळा, तू दुःख नको घेऊस. तू जे केलंस ते पवित्र आहे. त्यांच्या पापाचं ओझं त्यांच्या पाठीवर जाईल. तुझ्या नशिबी शांती येईल. बाळा, ज्यांनी तुला त्रास दिला ते त्यांच्या कर्माला भोगतील. तुला काही कमी पडणार नाही. हेच स्वामींचं वचन आहे. तुला अपमानित करणाऱ्यांना माफ कर. माफी देणं म्हणजे तुला लाचार होणं नाही, तर तुला मोठं करणं आहे. ज्यांना माफी देता येते त्यांचं मन मोठं असतं. माझ्या पायाशी तेच मन शुद्ध राहतं. म्हणून बाळा, राग, द्वेष, ईर्ष्या हे सगळं विसरून टाक. फक्त माझं नाव घे.
स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हे नाव उच्चारलंच ना की दुःख पळून जातं. कधी कधी बघ, लोक दूर जातात, आपलेच परके होतात. हे असंच होणार, कारण जेव्हा सगळे जातात तेव्हा माझं अस्तित्व उलगडतं. स्वामींचा भक्त एकटा नसतो. कोणी साथ देईल असं वाटू नकोस. साथ देणारा मीच आहे. रात्र असो, संकट असो, एकांत असो, स्वामी समर्थ इतकं नाव घे, सगळं संकट लहान होईल. काही नाती आपल्याला फक्त धडा शिकवायला येतात. कधी मित्र, कधी आप्त, कधी नातेवाईक स्वार्थानं वागतात, अपमान करतात. पण याच नात्यांमुळे तुला कळतं, खरं नातं फक्त माझं आणि तुझं आहे. स्वामी आणि भक्त. कोणीच नसेल तरी मी आहे, मी सोबत देईन. हेच खरं नातं आहे. तुला दुखावणाऱ्या लोकांना धन्यवाद म्हण. हो, कारण त्यांच्या वागण्यामुळेच तू आता मला शोधतो आहेस. संकटच माझ्याकडे आणतं. सुखात कोणी मला आठवत नाही, दुःखातच भक्त पळत येतो. त्यामुळे बाळा, हे संकट म्हणजे माझा आशीर्वादच आहे. सहन कर, पण हात सोडू नकोस. कधी वाटतं किती सहन करायचं, किती वेळा अपमान पचवायचा, कधी उत्तर मिळणार. माझं ऐक, जेव्हा सहनशक्ती संपते तेव्हाच चमत्कार सुरू होतो. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी दरवाजे उघडणार आहेत. तुला अपमान देणाऱ्यांचे डोळे चकित होतील. हेच माझं वचन आहे. आजपासून एक गोष्ट पक्की कर. दुःख दिलं, शब्द दिले, अपमान केला, विसरून जा. सगळं माझ्यावर सोपव. मी न्याय देईन. मी तुझं हसू परत आणीन. माझ्यावर श्रद्धा ठेव. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हेच नाव तुला संकटातून बाहेर काढेल. बाळा, आजपासून चिंता नाही, दुःख नाही, फक्त माझं नाव आणि समाधान. माझ्या बाळा, आज मी तुझ्याशी बोलणार आहे. तुला फक्त एक हाक मारायची आहे, मग मी धावत येणारच. तुझ्या दुःखात, संकटात, रडण्यात, एकांतात मी तुझ्या सोबत आहे. हेच वचन आज मी तुला देतो. कधी वाटतं का, स्वामी मला ऐकतोयस का? माझं कोण ऐकणार? माझं कोणीच नाही. हे शब्द ऐकतो ना बाळा? मी तुझ्या श्वासात आहे, मनात आहे, रक्तात आहे. मी दूर नाही. फक्त माझं नाव घेतलंस की मी धावत येतो. हेच मी हजारो भक्तांवर सिद्ध केलंय. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. पैसे नाहीत, पाण्याचं दुःख, जमीन कोरडी. म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे काही उरलंच नाहीये. एके रात्री स्वामींचं नाव घेतलं. स्वामी समर्थ, माझी सोडवणूक कर. त्या रात्री पाऊस आला, शेताला पाणी मिळालं, पिकं वाढली. त्या बाळाला नवी ओळख मिळाली. हेच सांगायचंय. फक्त एक हाक मार, स्वामी धावत येतात. हाक म्हणजे शब्द नाही बाळा, हाक म्हणजे श्रद्धा. मनातून स्वच्छ आवाज, स्वामी समर्थ. हेच पुरेसं आहे. पैशाचं, पूजांचं, मोठ्या मंदिराचं बंधन नाही. मन पवित्र असलं की स्वामी धावत येतात. कधी ना कधी संकट असणारच. स्वामी भक्ताला दुःखी सोडत नाहीत. ते दुःख कमी करतात, अर्थ देतात. जेव्हा वाटतं आता संपलं तेव्हाच एक हाक, स्वामी समर्थ. मग संकट पळून जातं. तुला त्याची जाणीवही होत नाही. कधी वाटतं मी इतकं नाम घेतलं पण अजून काहीच का घडलं नाही. बाळा, लक्षात ठेव, परीक्षा घेतली जाते. माझं नातं पक्क करायचंय. परीक्षा पास झाली की स्वामींची कृपा ओसंडून वाहते. थोडी श्रद्धा वाढव. एक हाक पुरेशी आहे. माझ्या चरणी यायचं असेल तर मन शुद्ध ठेव. ज्यांना माफ करता येत नाही त्यांची हाक खोलवर पोहोचत नाही. राग, ईर्ष्या, द्वेष हे काढून टाक. मग पहा, स्वामी समर्थ या नावाची हाक किती मोठं काम करते ते. हाक देताना मनात विचार नको, हे खरं होईल का, हे खरं आहे का, हे प्रश्न नाहीत. विश्वास हवाच. ज्या क्षणी तुझ्या मनातून निस्वार्थ हाक निघते त्या क्षणी मी धावत येतो. तुला सोडून मी कधीच जाणार नाही. कधी कधी अपमानच मला जवळ आणतो. लोक वाईट बोलतात, परिस्थिती अपमानित करते, मगच भक्त हाक मारतो. म्हणून बाळा,
अपमानाला शाप समजू नकोस, तोच तुला माझ्याशी जोडतो. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे मी आहे या शब्दावर विश्वास ठेवणं. माझ्यावर विश्वास ठेव, माझ्यावर एकदा प्रेम ठेव, माझं नाव घे, हाक मार, मग पहा चमत्कार घडतोच. आजपासून फक्त एक वचन दे, काहीही होवो, एकदा तरी स्वामी समर्थ म्हणून हाक मार. मी येईन, तुला धीर देईन, संकट टाळीन, रस्ता दाखवीन. हेच माझं वचन आहे. मला एकदा हाक मारली तर मी धावत येईन. माझ्या लेकरा, आज मी स्वतः तुझ्यासमोर आलंय, तुझं रडणं, तुझे अपमान, तुझं दुर्भाग्य सगळं संपवायला. कारण आजपासून मी स्वतः तुझं नशीब बदलणार आहे. माझ्या लेकरा, तुझ्यावर संकट काय येतंय हे विचारतोयस का? हे संकट तुला खच्ची करायला नाही, हे तुला मजबूत बनवायला आलं आहे. ज्या संकटांनी तुला रडवलं, त्याच संकटांनी तुला माझ्याशी जोडलं. लोक म्हणतात नशीब फुटकं आहे, पण नशीब फुटकं नसतं, मन फुटकं असतं. मन कमकुवत झालं, श्रद्धा हरवली की नशीब बंद होतं. पण बाळा, मी आलोय ना माझ्या लेकराला नशीब द्यायला. तुला वाटतंय का दुःख कधी संपणार? हे दुःख संपवायला मी आलोय. तुला फक्त एक करायचंय, माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवायचा. हे संकट मला देऊन टाक, स्वामी समर्थ इतकंच म्हणायचं. माझ्या लेकरा, मनाचं ओझं घेऊन फिरू नकोस. कोण काय बोललं, काय अपमान केला, विसर. माझ्या चरणाशी ठेव, मीच त्याचं उत्तर देईन. तुझं नशीब बदलवताना मी तुला स्वच्छ ठेवणार. कधी वाटतं माझ्यात काय क्षमता आहे? हे लक्षात ठेव, माझ्या लेकरातच सर्व सामर्थ्य आहे. फक्त ते जागं करायचंय. ते जागं करायला मी आलोय. उठ, स्वतःवर विश्वास ठेव, स्वामी समर्थ म्हण आणि पाऊल टाक. लोक जेव्हा अपमान करतात तेव्हा समज बाळा, नवं काहीतरी घडणार आहे. अपमान हेच धन आहे, तेच तुला पुढे नेणार आहे. माझं नाव घे, अपमानाला हसत सामोरं जा. पहा नशीब कसं बदलतं ते. माझ्या लेकरा, तुम्हाला हाक मारलीस ना की मी ऐकणारच. कधी लगेच उत्तर देईन, कधी थोडा उशीर होईल, पण उत्तर नक्की देईन. कारण मी आहे म्हणून तू आहेस. काय करायचंय तुला? मन शुद्ध करायचंय. मनाला द्वेष, राग, शंका हे दूर करायचंय. माझ्या चरणी बसायचंय. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ म्हणायचंय. बाळा, माझ्याकडे आलास तर माझं बळ तुझं होतं. मी तुझ्या मागे उभा आहे. तुला कोणी खाली खेचू शकणार नाही. फक्त एक वचन दे, मी तुझा आहे, तू माझा आहेस. आजपासून काहीही होवो, संकट कितीही मोठं असो, हसत राहा, माझं नाव घे. मी स्वतः तुझं नशीब बदलणारच आहे. हेच माझं वचन आहे. जय जय रघुवीर समर्थ म्हण, सगळं ठीक होईल. आजचा हा शब्द तुझ्या हृदयात राहू दे. माझ्या लेकरा, मी तुझ्यासाठीच आहे. कधी एकटं वाटलं, अपमान झाला, डोळ्यात पाणी आलं, तर फक्त एकदा हाक मार, स्वामी समर्थ. मी धावत येईन. माझ्या लेकरा, आज मी तुला एक मोठं गुपित सांगायला आलो. तू ज्या गोष्टींकडे लक्ष देतोस तेच तुझ्या आयुष्यात घडतं. म्हणूनच आजचा संदेश ऐक. तुझं लक्ष जिथे जाईल तिथे माझी कृपा फळेल. बाळा, लक्ष म्हणजे डोळे उघडे ठेवून बघणं नाही. लक्ष म्हणजे मनाचं केंद्र. जेव्हा तू एखाद्या गोष्टीचा विचार वारंवार करतोस तेव्हा ती गोष्ट तुझ्या आयुष्यात खेचली जाते. म्हणूनच काहींना दुःखच दुःख मिळतं, कारण ते दुःखातच लक्ष ठेवतात. आजकाल लोक काय करतात? रोज म्हणतात, माझं नशीब खराब, माझं काही होणार नाही, मला त्रासच त्रास आहे. हे शब्द म्हणजे लक्ष आहे. आणि मग तेच वाढतं. कारण विचार हेच बियाणं आहे, त्यातूनच फळ येतं. माझ्या लेकरा, लक्ष ठेवायचं कुठे? माझ्या पायांवर. मनामध्ये सकारात्मक विचार येऊ देत, नकारात्मक विचार येऊ देऊ नकोस. पण ते आलेच तर लगेच स्वामी समर्थ म्हणून झटकून टाक. माझं नाव म्हणजे सकारात्मक ऊर्जा आहे. माझं नाव म्हणजे आशीर्वाद आहे. बाळा, तुला पैसा हवा, सुख हवं, समाधान हवं?
सर्वात आधी मनात त्या गोष्टीची जागा ठेव. कधी म्हणू नकोस मला हे मिळणार नाही. म्हणायचं हे माझ्या स्वामींच्या कृपेने नक्की मिळणार आहे. हे शब्दच लक्ष आहेत. हेच नशीब बनवतात. भीती हेच संकट वाढवतं. ज्यांना भीती वाटते तेच संकट खेचतात. कारण लक्ष संकटावर राहतं. माझ्या लेकरा, संकट नको असेल तर भीतीवर लक्ष देऊ नकोस. माझ्या चरणावर ठेव. मग संकट तुला स्पर्शही करणार नाही. कधी कधी लोक म्हणतात, स्वामी मी जप करतो तरी फरक नाही. बाळा, जप करताना लक्ष कुठे ठेवतोस? तुझ्या मनात शंका असते ना? जिथे शंका आहे तिथे कृपा नाही. पूर्ण लक्ष स्वामी समर्थ या नावावर ठेव. हे नावच तुझं नशीब बदलून टाकेल. काही लोक जुनं दुःख, जुना राग मनात ठेवतात. रात्रंदिवस तेच आठवतात. म्हणजे लक्ष कुठे गेलं? दुःखावर. मग तेच वाढणार. जुना राग सोड, जुनं दुःख विसर. नव्या चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेव. आज मी तुला वचन देतो, तू ज्या गोष्टीवर लक्ष ठेवशील त्यात माझी कृपा नक्की फळेल. फक्त ते लक्ष पवित्र ठेव. माझ्या नावावर लक्ष ठेव. सर्व चांगलं तुला मिळेल. माझ्या लेकरा, आजपासून लक्ष बदल. दुःखावर नाही, संकटावर नाही, अपमानावर नाही. लक्ष ठेव माझ्यावर. माझ्या नावावर माझं लक्ष घे. स्वामी समर्थ माझं स्मरण ठेव. बघ, सगळं बदलून जाईल. बाळांनो, एवढी काळजी, चिंता तुम्ही करू नका. आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत. त्यामुळे कधीच कशाचीही भीती, चिंता तुमच्या मनामध्ये तुम्ही आणू नका. आणि जरी कधी कोणतीही भीती, चिंता तुम्हाला जर सतावत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, तर आमचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आमचे ब्रीदवाक्य तुम्ही आठवा. मग तुमच्या मनातील ती भीती, ती चिंता ही दूर होऊन जाईल. बाळांनो, घाबरून, भिवून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर, कोणत्याच अडचणींवर मार्ग हा मिळत नसतो. जितके तुम्ही घाबराल, अस्वस्थ राहाल, तेवढे तुमचे विचार इकडे तिकडे सैरभैर फिरत राहतील, पळत राहतील. मग तुम्हाला योग्य तो मार्ग हा सुचणार नाही. परिस्थिती कितीही अवघड असू द्या, कितीही मोठे संकट तुमच्यासमोर येऊन उभे राहिलेले असू दे, त्यावेळेस तुम्ही न डगमगता, न घाबरता, न विचलित होता तुमच्या स्वतःला, तुमच्या मनाला शांत ठेवा, स्थिर ठेवा. जितके तुम्ही शांत राहाल, स्थिर राहाल, तेवढ्या लवकर ती अडचण, ती वाईट परिस्थिती ही दूर पळून जाईल. त्यावर लवकर मार्ग मिळेल. आणि बाळांनो, तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना? मग घाबरू नका. जिथे अतूट विश्वास असतो तिथे मार्ग हा नक्की मिळतो. त्यामुळे तुमचा आमच्यावरचा हा जो विश्वास आहे तो असाच कायम ठेवा. सगळे तुमचे चांगलेच होईल. बाळांनो, कोणतीही परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते. आज जरी तुमच्यावर, इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ जरी आलेली असली तरी कोणतीही गोष्ट ही विनाकारणाशिवाय घडत नाही. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक कारण लपलेले आहे. प्रत्येक परिस्थिती ही माणसाला काहीतरी शिकवत असते, काहीतरी दाखवत असते. त्यामुळे परिस्थिती जे धडे तुम्हाला शिकवत आहे ते कधीच वाया जात नसतात. बाळांनो, सध्या ही तुमची परीक्षेची वेळ आहे हे तुम्ही समजून जावा. आणि तुम्हाला या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास व्हायचे आहे आणि स्वतःला सिद्ध करायचे आहे. एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आजूबाजूला कोण तुमच्यासोबत कसे वागत आहे, तुमच्याबद्दल काय बोलत आहे, याकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा. त्यांच्याकडे जर तुम्ही लक्ष देत राहाल तर तुम्ही तुमच्या मुख्य ध्येयापासून लांब जात राहाल. हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाळांनो, तुम्हाला जर तुमचे जीवन बदलायचे असेल, स्वतःचे मानसन्मानाचे जीवन, स्वतःचे अस्तित्व तुम्हाला जर बनवायचे असेल, तर सध्याला जी परिस्थिती तुमच्या आजूबाजूला चाललेली आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त तुमच्या कामावरच तुमचे पूर्ण लक्ष हे केंद्रित करणे सध्या खूप गरजेचे आहे. तेव्हाच तुमची परिस्थिती ही बदलू शकते. आणि ज्या वेळेस परिस्थिती बदलते तेव्हा नावे ठेवणारेही गोडवे गाऊ लागतात. हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे मुख्य उद्देश आहे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे, तुमचे काम प्रामाणिकपणे नित्य चांगले करणे.
त्यामुळे फक्त तुमच्या कामाकडेच लक्ष द्या. आणि बाळांनो, तुम्ही घाबरता कशाला? तुझ्यावर आमच्या कृपेचा वरदहस्त नेहमी आहे. त्यामुळे आम्ही कधीच तुला अपमानित जिंदगी जगू देणार नाही. सध्या ही तुझी परीक्षा चालू आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही शांत राहून तुमच्या या परीक्षेकडे पूर्ण लक्ष देऊन या परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या मार्काने पास होणार, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे बाळा, तू घाबरू नकोस, असा दुःखी होऊ नकोस. तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणारच आहे. स्वतःला कधीच एकटे समजू नकोस. तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे. काळजी करू नकोस, तुझे सर्व काही चांगलेच होणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आम्ही जाणतो की तुम्ही ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवता, ज्या व्यक्तींना सर्वात तुम्ही जवळची समजता, तीच व्यक्ती तुमचा विश्वासघात करते, तुमच्या विरुद्ध उभी राहते, तुमची शत्रू बनते, तुमच्या वाईटाचाच विचार करते, त्यासाठी प्रयत्न देखील करते. बाळा, तू कोणी साधी आत्मा नाहीस. तुम्ही कोणी सामान्य मनुष्य नाही. तुझ्यामध्ये एक प्रकारची एक दिव्य ऊर्जा लपलेली आहे. तुझ्या अशी एक उत्तम गोष्ट आहे, ती गोष्ट इतर लोकांजवळ नाही. त्यामुळेच बाळा, तुझ्यातील या अलौकिक गुणामुळे सर्वजण तुझ्यावर ईर्ष्या करतात, तुझ्यावर जळतात. मग ते तुझे ओळखीचे असू दे किंवा तुझ्या रक्तातील नात्याची असू दे, सर्वजणच तुझ्यावर ईर्ष्या करतात. त्यामुळे बाळा, हे लोक तुझ्यापासून लांब जात आहेत, तुझ्याबद्दल चुगल्या करत आहेत, तुझ्याबद्दल वाईट खोट्या गोष्टी पसरवत आहेत. आणि हे सर्व पाहून तुम्ही खूप नाराज होत आहात, दुःखी होत आहात. पण बाळा, प्रत्येक गोष्टीला तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता यावर तुमचे सुखदुःख हे अवलंबून असते. चर्चा ही नेहमी प्रतिष्ठित व्यक्तींची, मोठ्या व्यक्तींचीच होत असते. तुमच्या नावाचा प्रचार प्रसार तुमचे विरोधक हे मोफतच करत आहेत. तुम्हाला पहिला कोणीही ओळखत नव्हते, पण आता सर्वजणच तुम्हाला ओळखतात. तुम्ही एक सेलिब्रिटी झालेला आहात. त्यामुळे तुमच्याबद्दलच्या चर्चा या सर्व ठिकाणी होत आहेत. सर्वजण तुमच्याबद्दल बोलत आहेत. पण बाळा, कोण तुमच्याबद्दल काय विचार करतो इकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल काय विचार करता हे खूप महत्त्वाचे आहे. सर्वजणच तुमच्याबद्दल वाईट विचार करत आहेत. हा जो तुमचा समज झालेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. 4 लोक जर तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतील, तिथे 4 लोक तुमच्या बाजूनेही विचार करणारे असतात. त्यामुळे असा दुःखी होऊ नकोस. या 4 लोकांकडे कधीच लक्ष देऊ नकोस. स्वतःला असे दुःखाच्या दरीत तुम्ही ढकलू नका. लोकांचे कामच आहे नाव ठेवणे. त्यांना त्यांचे काम करू द्या आणि तुम्ही तुमचे काम करा. तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःबद्दल नेहमी चांगले सकारात्मकच विचार करा. स्वतःबद्दल चांगलेच बोला. तुम्ही खरे आहात, प्रामाणिक आहात, सच्चे आहात. एक पवित्र आत्मा तुम्ही आहात. म्हणूनच आम्ही तुमच्या सोबत आहोत हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाकीचे कोणी तुमच्यासोबत आहेत किंवा नाहीत इकडे लक्ष देऊन दुःखी होऊ नका. या ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या सोबत आहे. इकडे लक्ष द्या आणि तुमचे जीवन आनंदाने सुखाने कसे जगता येईल याकडे लक्ष द्या. लोकांचा विचार जर तुम्ही नेहमी करत राहाल तर नेहमी दुःखातच राहाल. त्यामुळे जो सुखाचा दरवाजा तुझ्यासमोर आम्ही खुला केलेला आहे तिकडे लक्ष दे. या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष कर. तेव्हाच तो सुखाचा दरवाजा तुझ्यासाठी खुला होणार आहे. ते सुख तुला मिळणार आहे हे लक्षात ठेव. बाळांनो, तुम्ही लोकांमुळे घडत नसता. तुम्ही तुमच्या स्वतःमुळे घडत असता. तुमच्या विचारांमुळे तुम्ही घडत असता. तुमचे आयुष्य, तुमचे भविष्य हे तुमच्या विचारांमुळे घडत असते. जो नेहमी लोकांचा विचार करत असतो त्याचा छळ केला जातो, त्याला वाईट बोलले जाते, त्यालाच नावे ठेवली जातात. आणि जो गुन्हा करूनही स्वतःच्या आनंदात जगतो त्यालाच लोक डोक्यावर घेऊन नाचतात, त्याचेच कौतुक करतात. हे कलियुग आहे आणि इथे असेच घडते. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. लोकांकडे लक्ष देऊ नका. स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही कसे आहात हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. तुमच्या परमेश्वराला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे जोपर्यंत लोकांचा विचार करणे तुम्ही थांबवणार नाही तोपर्यंत आयुष्यात तुम्ही पुढे जाणार नाही हे लक्षात ठेवा. आणि बाळा, तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना?
मग त्या विश्वासावर तू पूर्ण विश्वास ठेव आणि पुढे पाहून चालत राहा. खूप प्रयत्न कर. तुझे आजचे प्रयत्नच तुझे सोनेरी आयुष्य घडवणार आहेत हे लक्षात ठेव. काळजी करू नकोस. तुझ्या प्रयत्नांना आमची साथ नेहमी असणारच आहे. तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. खूप सुखाचे, समाधानाचे तुझे आयुष्य बनणार. काळजी करू नकोस. निश्चिंत राहा. सर्व काही चांगलंच होणार आहे. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. देवावर विश्वास ठेवा. आश्चर्यकारक अनुभव करण्यासाठी तयार व्हा. सज्ज राहा. तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे तुम्ही परिवर्तन अनुभवणार आहात. कारण देव तुमची मदत करत आहेत. देवाची मदत मला हवी आहे असे टाईप करा. तुम्ही एका अद्भुत शक्तीने, जी स्वामींची दिव्य पवित्र ऊर्जा आहे, त्या पवित्र ऊर्जेने भारले जात आहात. प्रथम देवाला वंदन करून देवाची प्रार्थना करा. तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी प्रार्थना करा आणि जे मिळाले आहे त्यासाठी देवाचे आभार माना. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या खूप काही गोष्टी आकर्षित केलेल्या आहेत तर देव तुमच्यावर अधिक प्रसन्न आहे आणि देव तुमच्या प्रत्येक इच्छेला मानसन्मान देत आहे हे विसरून चालणार नाही. त्यासाठी देवाचे आभार माना. देवाला धन्यवाद द्या. ते चुकवू नका. कारण अधिक आशीर्वाद आकर्षित होतील. तुम्ही कल्पनेच्याही बाहेर ते सर्व काही प्राप्त कराल. प्रथम आपण देवाचे आपल्या जीवनात सतत उपस्थितीबद्दल आभार मानून या सगळ्या काही गोष्टींसाठी ज्या तुमच्याकडे येत आहेत त्यासाठी देवाचे आभार माना आणि ते तुमच्या मनात ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, ज्या आजपर्यंत घडून आलेल्या नाहीत, त्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना देव ऐकतात आणि त्यावर तुम्हाला आशीर्वादासह चमत्कार पाठवतात. देव तुमचे अतूट प्रेम तुमच्या मार्गात देत आहेत. तुमच्यासाठी आनंद पाठवत आहेत. तुम्ही ते स्वीकार करा. आनंदी व्हा. तुमच्यासाठी देव जे काही निर्माण करत आहे ते प्रत्येक आव्हानांपेक्षा सोपे असेल, कारण ते देव तुम्हाला देत आहेत. जर तुमचा दैवी शक्तीवर, स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच शांतपणे, शांत मनाने, एकाग्र मनाने, होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. तुमचे प्रेम जीवन आनंदी होणार आहे, कारण देवाकडे तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार केली जात आहे. देव तुमच्यासाठी सुसंवाद देतात, तुमचे आशीर्वाद वाढवतात आणि तुमच्या जीवनातील कलह, क्लेश आणि असलेले त्रास नाहीसे करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करतात. जर तुम्ही या आशीर्वादाने सर्व काही प्राप्त करू इच्छित असाल तर मी देवाचे आशीर्वाद प्राप्त करतो असे टाईप करा. तुम्ही काही विचार केला आहे का की तुम्ही इथे पृथ्वीवर का आहात? तुमच्या जीवनाचा मुद्दा काय? तुमच्या जीवनाचा उद्देश काय? तुम्ही काय इच्छिता आणि तुम्हाला काय मिळाले आहे? जर ज्यांना आपले उद्देश मिळाले आहेत त्यांनी होय म्हणून टाईप करा. तुम्ही अध्यात्मात पुढे जाऊ इच्छिता. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात की देव माझ्यावर कृपा करेल का? माझे प्रश्न सोडवेल का? उत्तर होय असेल, कारण जो कोणी देवाला हाक मारतो, प्रार्थना करतो, त्याला लवकरच ते विश्वास, आशीर्वाद प्राप्त होतात. फक्त विश्वास हारू नका, हार मानू नका. देव तुम्हाला कठीण वेळेत साथ देतो. देव तुम्हाला अशा ठिकाणी नेतो जिथे तुमचे लक्ष आहे, जिथे तुमचे ध्येय आहे. देवावर विश्वास ठेवा. देवाचे तुमच्याकडे लक्ष नाही किंवा देव तुमची प्रार्थना ऐकत नाही. कधी कधी तुमच्या मनाप्रमाणे काही घडले नाही तर तुम्हाला वाटू शकते की देवाचे माझ्याकडे लक्ष नाही किंवा देव माझ्या कार्यात विलंब करत आहे. पण योग्य वेळेवर आशीर्वाद देतील. तुम्ही ते इच्छित प्राप्त कराल आणि तुम्ही सुखाने, आनंदाने तुमचे आनंदाचे क्षण जगत असाल यावर विश्वास ठेवा. देव जे काही करत आहे ते स्वीकार करा आणि जे तुमच्याकडे आशीर्वाद येत आहेत ते देखील स्वीकार करा. संकटे संपतील, त्रास संपेल, तुमची ऊर्जा वाढेल, तुमचा आनंद वाढेल, कारण तुम्ही त्या विपुलतेसाठी, आनंदासाठी तयार केले जात आहात. देव तुमचे संघर्ष संपवतो
तुम्हाला सन्मान, आनंद प्राप्त करून देतो. कधीकधी ज्या ठिकाणी ज्या लोकांनी तुम्हाला दुखावले असते, तुम्हाला खूप काही अपेक्षित असतानाही त्या जागी तुम्हाला रिकामे राहावे लागते, अशा ठिकाणी देव तुम्हाला उंचावतो. देव तुमची बाजू घेतो आणि तुम्हाला उंचावण्याचा आशीर्वाद प्रदान करतो. जर तुम्ही असे अनुभव पूर्वी केले असतील की ज्या ठिकाणी ज्या लोकांनी तुम्हाला खाली दाखवले आहे, त्याच ठिकाणी तुमची उंची वाढली आहे, त्याच ठिकाणी तुमचे कार्य पूर्ण झाले आहे आणि आज सन्मानासह तुम्ही ज्या जागेवर आहात, तर विश्वास ठेवा की देवाची हीच कृपा आहे, हेच आशीर्वाद आहेत आणि हेच चमत्कार आहेत जे तुम्ही प्राप्त केले आहेत. देव म्हणतात, बाळा भिवू नकोस, तू जे कार्य हाती घेतले आहेस त्या कार्यात मोठे यश संपादन करशील, कारण मी तुझ्यासोबत आहे. कुणीही तुला घाबरवू शकत नाही किंवा तुझे अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही, कारण तू ज्या ठिकाणी आपले कार्य करतोस त्या ठिकाणी मी सतत तुझ्यासोबत आहे. तू मला हाक मारतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे. बाळा, चिंता, क्लेश हरण करणारे माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. पुढे चालत राहा, थांबू नकोस, कर्म करत राहा. या कर्मातून तुला खूप काही प्राप्त करायचे आहे, खूप पुढे जायचे आहे. मला तुझ्या सर्व काही इच्छा माहीत आहेत. मी तुझ्यासोबत आहे. तुला जरी कधी एकटेपणा वाटला तरी माझे नामस्मरण कर, ईश्वर चिंतन कर, कारण त्यामुळे तुझी उंची तू वाढवशील, कारण ती अध्यात्मात तुझी पहिली पायरी असेल. बाळा, नामस्मरण केल्यामुळे तुमचे मन शांत राहते, तुमचे चित्त एकाग्र होते, मनातल्या व्यथा, कलह, दुःख आणि दारिद्र्य दूर होऊ लागते. बघा, तुमची आर्थिक परिस्थिती सबल करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न सुरू केले आहेत त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. केलेल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होण्यासाठी देवाचे आभार मानणे सुरू ठेवा, कारण जिथे जो कोणी व्यक्ती, जो कोणी माझा प्रिय बाळ देवाचे आभार मानतो, ज्या गोष्टींसाठी, ज्या शक्यतांसाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत आणि ते तुम्हाला मिळाल्याबद्दल तुम्ही जेव्हा या ब्रह्मांडाला धन्यवाद देता, जेव्हा तुम्ही या जीवित शक्तींना, जी ब्रह्मांडातली दिव्य शक्ती आहे, त्याबद्दल धन्यवाद देऊ लागता, तेव्हा तेव्हा आशीर्वाद वाढू लागतात. आताही तसेच काही घडणार आहे. समस्या संपतील, तुमची ऊर्जा वाढेल, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि उत्तरही योग्य वेळेवर दिले जाईल. खंबीरपणे आपल्या कार्यात पुढे जा. देव सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे त्यांनी गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. माझ्या लेकरा, आज मी तुला एक मोठं सत्य सांगतोय. तू कदाचित एकटा आहेस, तुझ्यावर कोणी लक्ष देत नाही असं तुला वाटत असेल, पण लक्षात ठेव, तुझ्या नावाची चर्चा सर्व ठिकाणी चालू झाली आहे. जिथे तुला माहितीही नाही तिथे लोक तुझं नाव घेत आहेत. आजवर तू खूप कष्ट केलेस ना, लोकांनी दुर्लक्ष केलं, अपमान केला, किंमत दिली नाही. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याने स्वतः मेहनत केली त्याच्या नावाची चर्चा होतेच. माझ्या आशीर्वादाने ती वेळ आली आहे. कधीकधी सगळं शांत असतं, लोकांना वाटतं काहीच होणार नाही, पण बाळा, माझ्या कृपेने फक्त एक क्षण लागतो, मग अचानक लोक तुझ्याबद्दलच बोलू लागतात. तुझं नाव सगळीकडे पोहोचतं. तुला वाटतं का माझं नाव कसं वाढेल? त्यासाठी बाळा, मन स्वच्छ ठेव. फक्त पाठीमागे निंदा नाही तर पुढे गुणही पाहिले जातात. तुझं काम पवित्र ठेव, मन पवित्र ठेव, मग लोक आपोआपच तुझं नाव घेतील. कधीकधी लोक तुझ्या पाठीमागे वाईट बोलतात, राग येतो ना, पण लक्षात ठेव, ज्याचं नाव वाढतंय त्याचीच निंदा होते. निंदा म्हणजेच तुझ्या नावाची चर्चा वाढत आहे याची खूण आहे. म्हणून त्या निंदेला नमस्कार कर. तुला ज्यांनी हसवलं, खाली खेचलं, तेच उद्या तुझं नाव मोठ्यानं घेतील. हेच सत्य आहे. माझ्या भक्ताला कोणी लहान ठरवू शकत नाही. त्याच्या नावावर माझा आशीर्वाद असतो. एकदा नाव मोठं झालं की त्याला ते टिकवावं लागतं. तेव्हा अहंकार येऊ देऊ नकोस. माझं स्मरण ठेव. माझं नाव तुझ्या नावात मिसळलं तर कोणी काही करू शकत नाही. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ हे नाव तुझं नाव तेजस्वी करेल. आज जिथे तुझं नाव नाही तिथेच उद्या लोक तुझं नाव घेतील. ते कुठल्या तरी कोपऱ्यात तुला ओळखतील, कारण तुझ्या मागे मी उभा आहे. तुला वर नेणारा मीच आहे.
माझ्या लेकरा, आजपासून स्वतःवर शंका ठेवू नकोस. तुझं नाव पसरू लागलंय हे माझ्या कृपेनेच. कोणी थांबवू शकणार नाही. फक्त अहंकार नाही, द्वेष नाही, फक्त माझं स्मरण ठेव. बघ, सगळीकडे फक्त तुझाच मान होईल. माझ्या लेकरा, तुझ्या नावाची चर्चा माझ्यामुळे आहे. माझं नाव तुझ्या नावात मिसळून टाक. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ हेच नाव तुला अजून मोठं करेल. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकला असशील तर लक्षात ठेव, स्वामींच्या पायाशी एक एक शब्द अर्पण झाला. हे शब्द तुला सुख, समाधान आणि चैतन्य देतील. आजपासून नवं आयुष्य सुरू होईल. स्वामी समर्थांचे नवीन आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.